नमस्कार, मी आहे शिंदे मामी। तर तुम्हाला आज सुकटची ऑर्डर आली आहे, तर त्याचप्रमाणे सुकट आणि बाजरीची भाकरीची ऑर्डर आहे। तर त्याप्रमाणे म्हटलं सुकटची ऑर्डर चला दाखवूया तुम्हाला सुकट कशी बनवते ती। तसं थोडक्यात म्हटलं व्हिडिओ करावा। बनवताच कांदा टोमॅटो कोकम घालून मालवणी कोकणी पद्धतीनं बनवलेला आहे। आणि बाजरीची भाकरी त्याचप्रमाणे आलेली आहे। तर ह्या ऑर्डर माझ्या कंटिन्यू असतात, मी हे करतच असते ऑर्डर। त्याप्रमाणे मुलगा म्हटला की चल आपण ही व्हिडिओ बनवूया आणि यूट्यूबवरती आपण टाकूया। त्याचप्रमाणे बाजरीची भाकरी सुद्धा करायला चालू केली। एका साईडला सुकट शिजते तोपर्यंत म्हटलं बाजरीची भाकरीचं पीठ भिजून घेऊया, ते करूया। तर म्हटलं चला, तर सुकट होतेच आहे तोपर्यंत हे बघा बाजरीची भाकरी करायला चालू केली। दुसरीकडे तुम्हाला दिसतच आहे की सुकट शिजते आणि त्याचप्रमाणे बाजरीची भाकरी थापायला घेतलेली आहे। लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की ऑनलाईन ऑर्डर असते त्याच्यामध्ये टाइम खूप कमी देतात। त्याचप्रमाणे सुकट आता जवळजवळ होत आलेली आहे। तोपर्यंत आपण बाजरीची भाकरी तवा तापलाय का बघून टाकून घेऊया। ही झाली बाजरीची भाकरी टाकून घेतली। आता त्याचप्रमाणे त्याला पाणी लावून घेऊया। पाणी लावून झाली की बाजरीची भाकरी ही पटकन होत असते, हिला काही टाइम लागत नाही। बघा ही पहिली झालेली आहे। त्याचप्रमाणे अजून पाच एक आहेत, तर त्याच्याप्रमाणे जसं होईल तसं मी तुम्हाला कंटिन्यू दाखवते। जशी तिथं ठेवायला लागते पॉलीपेपरमध्ये पॅक करून पॉलीपेपरमध्ये देतो, जेणेकरून त्यांना गरम गरम जाते। आणि हे आम्ही एकदम विकत आणून ठेवतो भाईंदरला, इकडे तिकडे जिथं फेमस आहे। माझ्या इथून भाईंदर जवळ आहे, मी तिकडून आणते। तर त्याचप्रमाणे हे असे मी भरपूर गोणी आम्ही आणून ठेवून असं सुकवून भाजून भिजून ठेवतो, जेणेकरून त्याच्यामध्ये काही घाण होणार नाही। जवळजवळ आता ऑर्डर होत आलेली आहे। हे बघा ही सुकट आहे आणि इकडे भाकरी आहे। त्याचप्रमाणे हे बघा पूर्णपणे झालेली आहे। हलकसं पाणी आहे ते पण आपण आटून घेऊया, जेणेकरून त्याला तेल सुटेल। हे असा खाकी पेपर आहे, मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं। त्याचप्रमाणे ही ऑर्डर आहे। हे आम्ही सोप देतो त्याच्याबरोबर, आणि जवळजवळ बाजरीची भाकरी आणि आता हे त्याच्यामध्ये सुकट टाकून घेतली। तुम्हाला त्या बघा दिसतच आहे किती सुंदर दिसते, छान आणि लाल असं मस्त दिसते आहे। तर अशी कस्टमरला पॅकिंग वगैरे करून देतो। जवळजवळ भाकरी पण शेवटची चालू आहे, भाकरी सुद्धा होत आलेली आहे। शेवटची भाकरी आहे ती आता पॅकिंगला सर्व घेतो। पॅकिंग झाली की हे बघा याचं झाकण लावून घेतो। ही पूर्ण एवढी आम्ही भरून देतो आणि बघा अशी टेप लावतो त्याला, आणि या पिशवीमध्ये असं खाकीच्या पिशवीमध्ये असं व्यवस्थितपणे ठेवतो। त्याच्याच बाजूला हे पॉलीपेपरमध्ये भाकरी जवळजवळ पॅक केलेली आहे, कारण ऑर्डरचा टाइम होत आला आहे, पण पॅकिंग करताना दाखवले अशी पूर्ण ऑर्डर पॅक झाली।